एक मिनिट सो मी यांचा अॅनिव्हर्सरीच्या दिवशी आय लव्ह हिम अ लॉट. किती भारी दिसतो ना, किती म्हणजे किती हँडसम. इसलिए बोल रहा था मैं पहले जाता हूँ. म्हणून मी सांगतो मी. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द न्यू व्हिडिओ, वेलकम बॅक टू द न्यू व्लॉग. आता वाजून गेलेत रात्रीचे 11:30, ऑलमोस्ट 5 मिनिटं बाकी फक्त 11:30 वाजला. आणि आता मी का व्लॉग स्टार्ट करत असेल, बिकॉज आमच्या परम मित्र, आमच्या सोसायटीचे एक परम मित्र आहेत, त्यांनी नवीन गाडी घेतली. सो आम्ही त्याच्यावर जरा राईड करायला चाललोय. आणि ती गाडी कोणासाठी रिलेटेड माहिती का, मुंबईकर निखिल माहिती असेल तुम्हाला, त्याच्याकडे पण ती गाडी सेम. सो आपण त्याचा एक्सपिरियन्स घेणार आहेत जरा. आणि विकेंड पण आहे तर बाहेर जाणार, आणि घरात कोणीच नाही म्हणून जरा बाहेर जाऊन दादा बहिणीला घ्यायला गेलाय, तो उद्या येणार आहे. सो आपल्याकडे पण काही नाही एकटा आहे म्हणून. आणि बाळा पण आज मी काही कॉल नाही केला, बिकॉज मी स्वतः बिझी होतो, बिकॉज ताईला भेटायला गेलो होतो, त्याच्यानंतर जिमला गेलो. आणि आता जेवण वगैरे करून जस्ट फ्री झालो मगाशी, अर्धा एक तास झाला असेल. सो लेट्स डू इट. जाऊयात जरा, फिरून येऊयात. त्याच्यानंतर मला कामं पण, एडिटिंग पण करायची, भरपूरची कामं येतात. आणि दादा नाही म्हणून दादाचं जॅकेट आपण घालून घेतलं. जागो जागो जागो. सो इंस्टाग्रामवर खूप चांगला मी रील बनवून टाकलाय. सो तुम्ही जाऊन बघा, तो एकदम भारी. आवडला असेल तर लाईक शेअर करून द्या. आणि इंस्टाग्रामवर पण फॉलो करून घ्या. आपलं आयडी येऊन गेलं असेल, इंस्टाग्राम आयडी लवकरच 20,000 तिथं पण होणार आहे. सो जाऊन फॉलो करून घ्या इंस्टाग्रामवर. सगळे अपडेट तिथं लवकर येतात आणि मग इथं युट्यूबवर येतात. आणि अजून एक गोष्ट, मी असं विचार करतो की प्रत्येक ब्लॉगमध्ये आता एक दोन क्वेश्चनचे आन्सर द्यावे. सो तुमचे जे काही क्वेश्चन असतील कशाही रिलेटेड, तुम्ही ते खाली कमेंट करू शकतात. मला जे आवडतील ते पिक करेल आणि त्याचे आन्सर मी देईल. सो आता टाइमपास न करता पटकन जाऊया, ते दादा खाली वाट बघतात. सो लेट्स डू इट, लेट्स डू इट, लेट्स डू इट. सो हे आमचे परम मित्र आणि ही त्यांची गाडी वेन्यू. ही मी जसं बोललो की मुंबईकर निखिलकडे पण आहे सेम. सो त्यांनी पण घेतली आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स अंकुरदा. लेट्स गो, लेट्स डू इट. वाह. सो चलो राइड का मजे लेते हैं. कैसा है गाड़ी एक्सपीरियंस लेते हैं. तो आपण हायवेवर येऊन गेलो जरा, कोथरूड हायवेवर. आणि गाडी असली स्मूथ आहे ना, एक नंबर. आपल्या किया सारखीच असेल. म्हणजे मला एक्सपिरियन्स नव्हता आधी. हे सगळ्या गाड्या चालवल्या जेव्हा आपण नवीन आपली किया बघत होतो, तेव्हा तर मी ऑलमोस्ट सगळ्याच गाडीची टेस्ट ड्राईव्ह घेतली. पण ही गाडीची बाकी होती. आमचा प्लॅन कधीपासून होता, 2-3 दिवसापासून जाऊ. पण आज फायनली विकेंड पण आहे आणि टाइम पण भेटला आम्हाला. एक नंबर आहे गाडी, एकदम स्मूथ आणि किया सारखाच एक्सपिरियन्स आहे. मजा आली. आम्ही गप्पा मारत जिजाईपर्यंत कधी पोचून गेलं समजलं पण नाही. म्हटलं चला एवढ्या लांब आलो तर कॉफी पिऊन जाऊयात, गप्पा मारूयात बसून. खूप दिवसानंतर असं सोसायटीमध्ये तर आम्ही असंच भेटत असतो, पण एवढ्या लांब पहिल्यांदा आलोय. सो चलो. ऑल राईट, चलो. खूप साऱ्या गप्पा झाल्या आमच्या दोघांच्याही, खूप मजा आली. आता जाऊयात घरी, बिकॉज 1 वाजून गेला आणि गाडीमध्ये बसल्यावर थंडी वाजत नाही, पण गाडीचा बाहेर निघालो ना खूप जास्त थंडी. सो निघूयात. आणि मला इतकी काम आहेत ना आता घरी जाऊन, एडिटिंग, व्हिडिओ काढणं, भरपूरशी कामं. सो घरी भेटतो तुम्हाला डायरेक्ट. घरी पोहोचलोय. रात्रीचे 1:30 वाजून गेलेत. मला आता कामं भरपूर होते रात्री. एक व्हिडिओ शूट करायचा होता, खूप इम्पॉर्टंट होता तो, ते पण नाही झाला. व्हिडिओ एडिटिंग करायची होती, ते पण नाही झालं बिकॉज बाहेर गेलो. आणि आता मला वाटलं की येऊन होऊन जाईल, पण आता इतकी झोप लागते ना, मला होणारच नाही. म्हणजे मी करून पण घेईल, पण ते मला जसं करायचं तसं होणार नाही प्रॉपर, म्हणून आता झोपून जाईल. डायरेक्ट ते उद्या सकाळी लवकर उठून मग ते सगळं कामं करेल. सो मी आता तुम्हाला डायरेक्ट उद्या भेटेल. गुड नाईट, टेक केअर. उद्या भेटतो तुम्हाला, बाय. आणि अजून एक गोष्ट, असे सोसायटी मेंबर किंवा आपल्या माझ्यासारखे जसे लोक असतात ना, मला खूप आवडतात त्यांच्यासोबत जायला, बसायला, गप्पा मारायला. म्हणजे खूप साऱ्या रिलेटेबल गोष्टी शेअर होतात, एकमेकांसोबत बोलून बरं वाटतं आणि भारी वाटतं. हॅलो एव्हरीवन, गुड आफ्टरनून. दिस इज नेक्स्ट डे. आणि मला जरा शॉक बसलाय. मला वाटलं दादा वहिनी ते उद्या जाणार आहेत, त्यांचा अॅनिव्हर्सरीचा जो प्लॅन आहे. मला असं वाटलं होतं की रात्री निघतील आणि मग जातील निवांत, पण ते आले आणि एकदम तयारीला लागले. आणि किती 1 2 3 4 5 दोनच बॅग आहेत. सो ते चाललेत, जरा त्यांचा प्लॅन आहे कुठेतरी जायचा. एक नंबर. येस, व्हिडिओ येतील भारी भारी. सो हॅपी अॅनिव्हर्सरी इन ॲडव्हान्स. मागवाला तेल लावले
म्हणून चमकतात कसे मी बोलणार होतो की भारी दिसतो आज. वाह यार वाह. सो हैप्पी एनिवर्सरी इन एडवांस. आणि भाभी आपके पति ने इतना नुकसान कर दिया है मेरा, तो उसकी भरपाई कौन करेगा आप देख लो. कैसे? उसने मेरे हेडफोन हाँ, नाली में गिरा नाली में गिरा दिया दिए. हाँ, नया दिलाएंगे. हाँ यस थैंक यू. हाँ वो तो पता नहीं but चल रो मत. ठीक है. सो प्लान था वो भी कैंसिल हो गया. और रुक जाओ एक मिनट. फोन दे. नाही फोन दे. हा सो मी यांचा अॅनिव्हर्सरीच्या Giveaway, दिवशी giveaway. नॉट गिव्ह अवे दादाला 1 दिवसासाठी आयफोन दिलाय. गिफ्ट केलाय दीपकने मला. आयफोन गिफ्ट केलाय दीपकने मला. नॉट ऑफिशियली 1 दिवसासाठी. ऑफिशियली आता हा फोन माझा आहे. काय भांडतात दोन. हा माझा फोन आहे. 1 दिवसासाठी. चलेगा मैं गरीब हूँ. एक दिवसासाठी आयफोन दिलाय. हा बर्थडे पे वो भी आयफोन 14 प्रो मॅक्स 1 TB. बिना EMI की दिलाऊंगी. मी याच्यात खुश आहे. थँक्यू वो- दीपक. तुला वो सारखा क्यों? भाऊ सगळ्यांना भेटो. वो- दीपक थँक्यू दीपक माझे. थँक्यू नाही होत आहे. हो, हो. कल म्हणजे उद्या Thank you यार, फिरून आल्यानंतर खरं परवा इतका- लगेच इतका मोठं मन माझा आहे. ते माझं मोठं मन नाहीच आहे. परवा देऊन द्यायचा माझा काही फोन संबंध परत. चलो क्रेडिट खाते. हे दादाला मी अजून एक गिफ्ट दिलंय. चुप रहा. जाम नहीं वैसा ही हो. अरे एक नंबर क्या दिख रहा है भाई मेरा भाई. दोनों भी एक नंबर दिख रहे हैं आज. परफेक्ट. मरा भाई. आय लव्ह हिम अलॉट. किती भारी दिसतो ना. किती म्हणजे किती हँडसम. आ हा हा हा. याच्यासारखं नाहीच कोणी. आ हा हा. एक नंबर. छान स्वतःचं कौतुक स्वतःच. मग स्वतःवर प्रेम करायला पाहिजे ना माणसाने. Don't wanna hear it. I wanna see it. See how. सो मी आता जेमतेम वाचतो. दादा सांगत होता मला तू वहिनीसोबत जा आणि ते एक चष्मा कलेक्ट करायचा तो कलेक्ट करून घे. बट माझा असा प्लॅन आहे की त्यांच्यासाठी केक घेऊन जाऊ. आम्ही आता लंचला चाललो सोबत आणि त्यांना सरप्राईज देऊ. बरं झालं त्यांनी ऐकून घेतलं की ते दोघं जातील आणि मी सेपरेट गाडीवर जाईल 2 व्हीलरवर. आपली गाडी काय चमकते यार. वा एक नंबर. तो पटकन एक छोटासा केक घेऊन घेऊ. भैया चांगला कुठला असेल. आज आवडतो सगळ्यांना रसमलाई. ॲक्च्युली मला इथं नाव असं टाकायचं होतं हॅपी एनिव्हर्सरी दादा वहिनी नॉट प्रियंका प्रकाश. बिकॉज ते जगासाठी प्रियंका प्रकाश आहेत माझ्यासाठी दादा वहिनी. पण ते म्हणतात की तो नाव टाकणारच बाहेर जेवायला गेलाय. त्याला म्हटलं हॅपी एनिव्हर्सरीचा टॅग लाव आणि संपव म्हटलं खेळ. बिकॉज तेवढा टाईम नाही आपल्याकडे थांबायला. We rewind. It feels so nice. I can't help. एकदम परफेक्ट टायमावर आलो. दादा आणि वहिनी बाहेर गाडी लावतच होते. तेवढ्यात मी मागून आलो स्टाफ एंट्रीमधून. त्यांना केक देऊन दिला. त्यांना म्हटलं आम्ही जेव्हा ऑर्डर वगैरे देऊ तेव्हा गुपचूप तुम्ही केक घेऊन या. बघू आता त्यांची रिॲक्शन. ते पण येतात आता. वा 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 वा. पापड झाला तो झाला. तो भाई चलो आक्रमण. लागली भूक. ओ भाई. दिस वाज सरप्राईज. चलो ये कट कर लेते फिर ये खा लेते. आपला मसाला पापड पण येऊन गेलाय. ते पण और मेरा फेवरेट केक लाया है हा रसमलाई. येस. बॅकग्राऊंडला अॅनिव्हर्सरीचं गाणं पण लागतंय. कॉंग्रॅच्युलेशन काय. Sweet talk. I'm already on my way. I'm pulling up. Don't be late. I'm cutting through all the lanes. कैसा लगा सरप्राईज. बहुत अच्छा. कसं वाटलं. खूप मस्त होतं हे. एकदम अनएक्सपेक्टेड. अनएक्सपेक्टेड. इसलिए वो बोल रहा था मैं पहले जाता हूँ. हा म्हणून मी सांगतो मी गाडीने जातो. मला हे लोक सांगत होते. दादा सांगत होता वहिनीसोबत जा आणि ते लेन्स कार्डवर ना हे घेऊन ये. पण म्हटलं नाही तुम्ही दोघं जा मी गाडीने जाईल. ग्रेट सक्सेस. दादा वहिनी गेले तिकडे. मी आलो घरी आणि आपला साथीदार पण येऊन गेला घरी. बाळा फ्रीज ओपन कर. तुझ्यासाठी एक वस्तू ठेवली. काय तू ओपन कर रे. ओपन कर दे. बाळा कसा आहे बाळा. मस्त. एक नंबर आहे ना. एक नंबर घे. चला पैसा वसूल आहे आपला. फुल आणि पैसा वसूल. बाळा वन साईड. बाळाने एक आता नवीन स्टार्टअप ओपन केलाय. त्याची ऍडव्हर्टाइजमेंट करत होतो. हा ते बोल. भंगार ले लो. भंगार नाही रे. भंगार ले लो नाही. भंगार दे दो. दे दो. अबे यार, दे दो. बंद करो हाथ जोड़ के मैं मोदी साहब से गुजारिश करता हूँ. झालं बाहेर फिरून आलो. बाळा आला होता. माझी एक फ्रेंड आली होती. बसलो गप्पा वगैरे मारला. चहा वगैरे प्यायला गेलो. आता आलो मी घरी. आता वाजले 7:30. मला जायचं जिमला. आपली पॅकिंग वगैरे सगळं झालंय. जिम करून येऊ पटकन. बिकॉज आता ना सध्या मी घरून जेव्हापासून आलो ना तेव्हा ना असं जिम माझी फक्त अशी चालू आहे. ना डाएट ना काही नाही. कशावरच लक्ष नाही.
आणि ती स्ट्रेंथ पण राहिली नाही. सो बघू आता कधी मी एकदम आधीसारखा एकदम जोशमध्ये येतो आणि एकदम तडकते भडकते वर्कआउट करतो, डाईट करतो. वर्कआउट होतोय बट डाईट माझा प्रॉपर होत नाही ना. असं खूप मेहनत आहे यार, खूप काय काय करावं लागतं. बट ठीक आहे, सो फार सो गुड. आपण जाऊन पटकन जिम करून येऊया. ॲक्च्युली 2-3 दिवसापासून दादा आणि बहिणी ते घरी नाही आहेत म्हणून मी संध्याकाळचं देवपूजा मिस करून घेतो. बरं वाटतं जरा. I ran up a check, I might do it again. Enemies close, had me thinking they're friends. 10 toes down, I'll be free until the end. Crib outside the city, I don't feel safe in my hands. Took so many years, I'm just waiting for the wins. I'm in debt to no one but the one who took my sins. I do it for real, there's no reason to pretend. If I do it once, I do it again. Add it up, bankroll, euro, peso, add it up. I'm just doing me, everything is on me. Oh, you matter what? Add it up, bankroll. ऑल डन. एक नंबर वर्कआउट झाला. मी एवढ्या दिवसापासून म्हणत होतो वर्कआउट होत नाही, बट आज इतका भारी वर्कआउट झाला ना, एक नंबर, ट्रस्ट मी. पण तेच म्हणतो, वर्कआउट होतो पण डाईट होत नाही. 22 वर्ष चाललं आहे. बट आपण मंडेपासून ट्राय करू की एकदम आपली रुटीन आधीसारखी घेऊन येऊ. चलो पटकन जाऊयात. मला भूक पण लागून गेली. मला ऑर्डर करायचं आहे बिकॉज मावशी आला नाही आहेत आणि दादा बहिणी पण नाहीत घरी. सो बाहेरून काहीतरी आणावं लागेल आणि खावं लागेल. Sweet talk, you need to say less to me. ए माझा फोन माझ्या जॅकेट सोबत मॅच होतोय. आत्ता मला रिअलाइज झालं. वा यार. ही देसी प्लेट मागून घेतली. ते छोले आणि सेम इकडं राजमा राईस आणि 3 पराठे आणि हे त्यांचं जे असं बेस्ट जेवण आहे. एक नंबर सॉर्टेड काम आहे. 160 रुपयात तुमचं येऊन जातं. मला काल इतका आवडलेलं, परत मी आज मागून घेतलं. आणि आयुष्यात जर तुम्हाला कधी एकटेपणा वाटत असेल की मला असं एक अलोन फील होतं आहे किंवा असं एकटं फील होतं, असं जेवण मागून घ्या. मस्त अशी TV लावून द्या. तुमचं फेवरेट जे काय असेल ते लावा आणि मस्त एन्जॉय करा. टेन्शन नाही घ्यायचा, लोड नाही घ्यायचा लोकांचा. ठीक आहे. आज ते उद्या ते नसतील. आज तुम्ही त्यांच्यावर डिपेंडंट होऊन गेले तर मग काही खरं नाही. सो एन्जॉय युअर एव्हरी मुवमेंट, हेच सांगायचा प्रयत्न असतो आपला नेहमी. सो चलो आता मी माझा मील एन्जॉय करतो, TV एन्जॉय. बिकॉज मी ना दिवसभर इतका बिझी असतो ना, तर हे बघायला भेटत नाही. असं जेवण करताना तो टाईम असतो तो भेटतो आणि जेवण झाल्यावर परत एडिटिंगला बसायचं. मग पूर्ण रात्र त्याचंच जाईल. Flowers, babe, I'm already on my way.